नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण संजीवनी जाधव खानविलकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. गेली कित्येक वर्ष मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये संजीवनी जाधव खानविलकर यांनी संस्मरणीय कलाविष्कार प्रेक्षकांसमोर सादर केले. त्यांनी कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं तर कधी हसत हसत त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यांच्या याच प्रदीर्घ अनुभवावरून संजीवनी जाधव यांनी नवीन पिढी घडवण्याचं देखील काम केलेलं आहे. त्यांच्या कलासंपन्न अनुभवाने अनेक तरुणांना कलाक्षेत्रात योग्य मार्ग दाखवला. अशा या नवोदितांच्या मार्गदर्शक माईंचा जीवनप्रवास उलगडणारा आजचा व्हिडिओ. मराठी अभिनयसृष्टीतील स्ट्रगल हा कोणाला चुकलेला नाही, पण त्यातून जे कलाकार तावून सुलाखून निघाले त्यांनी या क्षेत्रात आपल्या अभिनयातून एक कायमचा ठसा उमटवला. मराठीमध्ये एक म्हण आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. परंतु अभिनय क्षेत्रात असे चित्र अभावानेच आढळते. पण या स्पर्धात्मक क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर खरं तर मार्गदर्शन हे मोलाचं. असेच भावी कलाकारांना मार्गदर्शनाचे बहुमूल्य कार्य करणाऱ्या मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणजे संजीवनी जाधव खानविलकर. संजीवनी यांनी आपल्या आयुष्यातील 30 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात अगदी समर्पण वृत्तीने काम केलं. या प्रवासातून गाठीशी बांधलेले बरे वाईट अनुभव केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता त्याचा फायदा या क्षेत्रातील पुढची पिढी उभारण्यासाठी त्यांनी केला. जे नवीन कलाकार अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करू पाहण्याचं स्वप्न उराशी घेऊन त्यांच्याजवळ येतात त्यांना त्या कधीही निराश करत नाहीत. त्यामुळे त्यांचे सर्व शिष्य त्यांना प्रेमाने माई म्हणून हाक मारतात. अशा या माईंचे 30 वर्षाच्या अभिनय क्षेत्रातील अनेक किस्से आणि स्ट्रगल कलाकारांनाच नाही तर समाजापेक्षा काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या तरुणांना प्रेरणा देऊन जातात. माईंचा जन्म 17 जानेवारीला मुंबईत वाडिया रुग्णालयात झाला. त्यांचं मूळ गाव चिपळूण असलं तरी त्यांचं बालपण मुंबईतच गेलं. त्यांच्या वडिलांनी देखील अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यामुळे अभिनय हा माईंच्या रक्तातच रुजलेला. माईंचं 7वीपर्यंतचं शिक्षण हे महानगरपालिकेच्या शाळेत झालं. काही कारणास्तव 1 वर्ष त्यांनी गावी शिक्षण घेतलं. त्यांचा अभिनयाचा प्रवास हा 7वीला असताना सुरू झाला. चला आळंदीला या नाटकातून त्यांनी नाट्यक्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. या नाटकात 13 वर्षीय माईंनी एका 40-50 वर्षाच्या दृष्टीहीन महिलेचं पात्र साकारलं होतं. माईंचं वाचन आणि पाठांतर चांगलं असल्यामुळे त्यांना हे पात्र साकारण्याची संधी मिळाली. पुढे 8वीपासूनचं शिक्षण त्यांचं महात्मा फुले हायस्कूलमध्ये झालं. यावेळी त्यांनी नाटकाची तालीम सांभाळत अभ्यासही केला. याच दरम्यान लावणी सम्राज्ञी माया जाधव यांच्याकडे नृत्य शिक्षणाचे धडे घेतले. माया जाधव यांना त्या दरम्यान एका सहाय्यक नर्तिकेची गरज होती. मग माईंनीही सलग 3 वर्ष माया जाधव यांच्या समवेत काम करून लावणी हा नृत्यप्रकार अवगत केला. माई सांगतात की मला लहानपणापासून कधी कलाकार व्हायचं नव्हतं. आई नेहमी मला म्हणायची, तू मोठी होऊन उत्तम कलाकार होणार. खरं तर मी मोठं होऊन डॉक्टर व्हावं अशी माझी स्वतःची इच्छा होती. पण परिस्थितीमुळे माझं स्वप्न अपूर्ण राहिलं. माईंच्या घरामध्ये त्या मिळून एकूण 4 बहिणी आणि 3 भाऊ अशी 7 भावंडं. त्यांचे वडील बेस्टमध्ये कामाला होते. नोकरी करता करता नाटकांमध्ये ते अगदी हौशीनं काम करायचे. त्यावेळी त्यांना नाटकामध्ये काम करताना खूप कमी पैसे मिळायचे. त्या तुटपुंज्या पैशात या कुटुंबाचा खर्च मात्र भागत नव्हता. एकदा माईंच्या वडिलांचे मित्र भालचंद्र कान्हडे त्यांच्या घरी आले होते. त्यांनी माईंचं वाचन घेतलं. योगायोगाने माईंचं वाचन आवडल्यामुळे माईंना एका नाटकामध्ये भूमिका करण्याची संधी दिली. त्या नाटकाचे कार्यक्रम गणेशोत्सव जत्रेमध्ये करायचे आणि त्याचे पैसेही बरे मिळायचे. त्यावेळेचे नाटकांचे कार्यक्रम हे रात्री 12 वाजता सुरू व्हायचे आणि पहाटे 5 वाजता संपायचे. त्यानंतर पुन्हा सकाळी 11 वाजता शाळेत हजर. नाटकाच्या या नादात बऱ्याचदा झोपही पूर्ण न झाल्यामुळे शिक्षकांचा ओरडा ऐकावा लागायचा. पण दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे त्यांना मात्र हे चक्र असंच चालू ठेवावं लागलं. त्यावेळेस कसंबसं 9वीपर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पण 10वीत असताना त्यांनी शिक्षण सोडून नाट्यकलेला वाहून घ्यायचं ठरवलं. एक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळवल्यानंतर तब्बल 15 वर्षांनी मुंबई विद्यापीठातून BAचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. तसेच कथ्थकचेही शिक्षण घेतले. एका नाटकामध्ये काम करताना त्यांना मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय खानविलकर यांच्या औंदा लगीन करायचं या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. याच दरम्यान त्या मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते कैलासवासी मच्छिंद्र कांबळे यांच्या वस्त्रहरण नाटकामध्ये झळकल्या. अवघ्या 16 वर्षाच्या असताना त्यांना या नाटकात काम करण्याची संधी चालून आली होती. हे नाटक त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरलं. माईंनी या नाटकाचे तब्बल 4940 प्रयोग केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढे मच्छिंद्र कांबळे यांनी भद्रकाली प्रोडक्शन सुरू केल्यानंतर त्यांच्यासोबत चाकरमानींचे 550 प्रयोग, पांडगो इलो रे बाबा इलो याचे 900 प्रयोग, पती माझी छत्रपतीचे 400 प्रयोग, तर केला तुका आणि झाला माका याचे 800 प्रयोग त्यांनी केले. याचसोबत त्यांनी अन्य काही नाटकांमध्ये कामं केली. वस्त्रहरण दरम्यान त्यांनी मालवणी भाषा अवगत केली आणि मालवणी भाषेतील त्यांची अनेक नाटके खूप गाजली.
सावळा गोंधळ या नाटकासाठी त्यांना नाट्य परिषदेच्या शांता आपटे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा शेकडो नाटकांच्या अनुभवातून माईंनी त्यांचं अभिनयाचं शिक्षण घेतलं. यावेळी त्यांना चित्रपटांसाठी देखील अनेक ऑफर आल्या. मात्र नाटक प्रेमापोटी त्यांनी चित्रपटांना साफ नकार दिला. कालांतराने त्यांना दूरदर्शनवरील गजरा ही मालिका मिळाली आणि संजीवनी जाधव हे नाव सर्वांच्या परिचयाचं झालं. आतापर्यंत माईंनी 25हून अधिक चित्रपटात अभिनयाची चुणूक दाखवली आहे, ज्यामध्ये ऑन ड्युटी 24 तास, सव्वाशेर असे चित्रपट आहेत. सावट आणि आमची मुंबई या चित्रपटासाठी त्यांना नामांकन मिळालं होतं. त्यांनी 35हून अधिक मालिकांमध्ये काम केलं असून त्यामध्ये अनेक मोठ्या मालिकांचा समावेश आहे. तसेच रंगभूमीवर त्यांनी 30पेक्षा अधिक नाटकांमध्ये अभिनय केला आहे. जवळजवळ 22,000हून अधिक प्रयोग रंगभूमीवर केलेले आहेत. ज्ञान दिल्यानं वाढतं या विचाराला मानणाऱ्या माईंनी अनेक तरुण आणि नवोदित कलाकारांना स्वानुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून दिला. प्रारंभी तरुण मुलामुलींना घरातूनच अभिनयाबद्दल माहिती आणि मार्गदर्शन देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याचबरोबर अनेक अभिनय कार्यशाळांमधून नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केलं. सध्याच्या घडीला काही तरुणांना सोबत घेऊन नाट्यालंकार नावाने संस्था चालू करत नवोदितांचे वेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन केले जातं. कॅमेऱ्यासमोर कसा अभिनय करावा याविषयी ते नवोदितांना मार्गदर्शन करतात. सध्याच्या घडीला त्यांच्याकडून शिक्षण घेऊन अनेक नवोदित कलाकार मालिका, चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी वैजू नंबर 1 या मालिकेत देखील काम केलेलं आहे. तसेच काही नाटकांचे प्रयोग देखील त्यांचे सुरू आहेतच. त्यांच्या या कार्यामुळे अनेक नवोदितांना एक आशेचा किरण, माईचे पाठबळ मिळालेलं आहे. माईच्या या कार्याला सलाम आणि शुभेच्छा. माईंचा यशाचा मूलमंत्र म्हणजे कलेला मरण नाही. एक कलाकार म्हणून आपण कसे आहोत हे कळणं गरजेचं असतं. जेव्हा एखादा नवोदित कलाकार मनोरंजन क्षेत्रात येतो तेव्हा त्याला त्या कलेबद्दल आदर हवा. शिवाय त्याच्यामध्ये नम्रता आणि संयमही हवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ ही एखाद्या कलाकारासाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे या सर्व गोष्टी असल्या तरच तुम्ही कलाकार म्हणून ओळखले जाऊ शकता. संजीवनी या वस्त्रहरण या नाटकातील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उदाहरणार्थ चंडी, कट्टीबट्टी आणि शालीसारख्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे. 2017च्या अंकुश ठाकूर दिग्दर्शित कॉमेडी नाटक हुतांश यात देखील त्यांनी भूमिका साकारलेली आहे. तसेच 2019 साली प्रदर्शित झालेल्या सावा या नाटकामध्ये त्यांनी काम केलं आहे. सध्या स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत ते आपल्याला दिसतात. प्रेमाची गोष्ट मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना संजीवनी जाधव म्हणतात, प्रेमाची गोष्ट या मालिकेत मी इंद्रा कोळी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. कोळी व्यक्तिरेखा साकारायला मला प्रचंड आवडतं. कोळी पेहराव, त्यांच्यातील जीवनशैली माझा अतिशय आवडीचा विषय आहे. या मालिकेतला माझा पेहराव यावर विशेष मेहनत घेतली गेली आहे. पारंपरिक कोळी पद्धतीची साडी हे इंद्राचं व्यक्तिमत्व आणखी खुलवतात. संजीवनी जाधव पुढे म्हणाल्या, इंद्रा ही आक्रमक विचारांची असली तरी मनाने अतिशय हळवी आहे. तिचं तिच्या मुलावर आणि नातीवर प्रचंड प्रेम आहे. इंद्रा हे पात्र मी फक्त साकारत नाही तर जगते. मालिकेची टीम खूप छान आहे. एकविरा देवीच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेक्षकांच्या साथीने या मालिकेला भरपूर यश मिळो ही प्रार्थना. संजीवनी जाधव खानविलकर यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा.